नमस्कार मित्रांनो, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय आणि तोडगे. नंबर 1, संकल्पयुक्त शिवसहस्रनामाचा तुपाचा अभिषेक केल्याने वश विस्तार होतो. नंबर 2, साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतो. नंबर 3, शिव मंदिरात मनोभावे दही भाताचा लेपन शिवपिंडावर करून पूजन केल्याने इच्छा पूर्ण होते. तर मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असेल. नंबर 4, शिवाला 20 कमळे वाहिल्यास आणि 1000 बेलपत्र वाहिल्याने पुण्य प्राप्त होते. नंबर 5, दिवसभरात केव्हाही 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखांपासून मुक्त होतो. नंबर 6, सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. नंबर 7, दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचा पाप दूर होतो. नंबर 8, रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्त होते. नंबर 9, संकल्प करून शिवाला काळे तिळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. नंबर 10, रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून कुठल्याही आजारापासून आपल्याला आराम मिळतो. नंबर 11, दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. कमीत कमी 21 सोमवार हा उपाय करावा. पहिल्या सोमवारी संकल्प करून मग तांदूळ अर्पण करावे. नंबर 12, महाशिवरात्रीच्या दिवशीपासून एक पांढरी कापसाची वस्त्र, माळ, हळद, कुंकू न लावलेले संकल्प करून शिवाला अर्पण केल्यास आपली इच्छा पूर्ण होते. नंबर 13, महादेवाला साखर किंवा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. नंबर 14, शिव मंदिर किंवा शिव परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग आदीपासून मुक्तता मिळते. नंबर 15, दही, दूध, तूप, मध व उसाच्या रसाने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते, सोबतच इच्छापूर्ती होते. नंबर 16, चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौभाग्य प्राप्त होते. नंबर 17, रोज शिव स्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. नंबर 18, गंध पुष्पांसह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचं फळ मिळते. फक्त श्रीफळ फोडल्यानंतर ते पाणी शिवपिंडावर वाहू नये किंवा शिव मंदिरात कधीही नारळ फोडू नये. फोडलेला नारळ आपण अर्पण करू शकता, फक्त ते पिंडीवर वाहू नये. नंबर 19, विवाह इच्छुक मुलींनी संकल्पयुक्त 21 सोमवार महादेवाला 1 नारळ आणि 3 मूठ गहू प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात शिवाला सकाळी 9च्या आधी अर्पण करावे. पहिल्या दिवशी शिवाला संकल्प करावा की माझे लवकरात लवकर लग्न जुळून यावे, यासाठी मी 21 सोमवार करत आहे. सोमवारी उपवास करून प्रदोष काळात सोडावा. नंबर 20, शिवाच्या पूजेमध्ये पांढरं फूल तसेच धोत्र्याचे फूल किंवा धोत्र्याचे फळ आणि यासोबतच गोकर्णाच्या फुलाचा समावेश करावा. शिवाला प्रसन्न करण्याचे हे काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद फ्रेंड्स.